आठ्या पडतात बघा. अर्थात आठ्या पडण्याचे दोन प्रकार आहेत. त्यातले आठ्या पडण्याचे प्रकार जर ओळखायचे असतील तर पुण्याच्या सदाशिव पेठेत, नारायण पेठेत तुम्हाला कळेल. इथं आमचे काही पुणेकर बसलेले. सकाळी सकाळी जर तुम्ही त्यांच्या घरी गेला, कॉलबेल दाबली, कपाळावर तर आठ्या पडतातच, पण शब्दाचं असं स्वागत केलं जातं, आपण चहा घेऊन आलाच असाल, जेवण करून आलाच असाल, पुढच्या वेळी आमच्याच घरी या म्हणजे आम्ही कुलूप लावून निघून जाऊ. अति संकुचित भाषा, संकुचित शास्त्र हे आपण जगतामध्ये रोज बघत आहात. परंतु हसण्याचे, हसवण्याचे दोन प्रकार आहेत. ज्यावेळी हसतो त्यावेळी कपाळावर आठ्या पडतात. साधारण 3 आठ्या पडतात, कुणाच्या अनेक पडतात. कपाळावरची पहिली आठी पूर्ण पडत असेल